नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि त्यामध्ये अर्जुन आता अपर्णाला घेऊन आता घरी निघालेला असतो, तर इकडे घरचे सगळेजण आता अर्जुन आणि अपर्णा येण्याची वाटच बघत असतात। अमोलचे सगळे लक्ष आता आपली माँ कधी येते याकडे लागलेले असते। भाऊ, बाप्पू आणि विनायकराव, स्वप्नील सगळेजण आता वाट बघत तिथे उभे असतात। मोना, रुपाली यांना खूप आनंद होत असतो आणि तेवढ्यात आता अर्जुन हा अपर्णाला घेऊन तिथे येतो। आणि जेव्हा आता अप्पी अमोलला बघते तेव्हा आता अप्पीचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो। आणि पटकन जेव्हा आता अमोल हा अप्पीला बघतो तेव्हा आता वाऱ्याच्या वेगाने अप्पीसुद्धा अमोलकडे धाव घेते आणि प्रेमाने अप्पी आता अमोलला मिठी मारते। दोघांचाही आनंद आता गगनात मावेनासा झालेला असतो। अप्पी आणि अमोलचे ते खरे प्रेम बघून आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि सगळेजण आता अप्पी आणि अमोलकडे बघू लागतात। आणि आता दीपक जेव्हा अपर्णाला बघतो तेव्हा दीपकला तर धक्काच बसलेला असतो। करून आता दीपक म्हणतो की दाजी, अहो आपली अप्पी। तर आता अर्जुन म्हणतो, हो अप्पी आपली खरंच परत आली। आणि त्यानंतर आता अप्पी म्हणते की अमोल बाळ, मी तुला भेटायला खूप उशीर केला ना। तर रडतच आता अमोल म्हणतो की मा, आता आम्हाला सोडून तू कुठेच जायचं नाही। हसतच आता अप्पी आता डोळे पुसते आणि म्हणते की नाही बाळ अमोल, आता मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही। आणि पटकन आता अप्पी अमोलचा किस घेते। सगळ्यांना आता खूप आनंद झालेला असतो। आणि त्यानंतर अपर्णा आता बापूला भेटते। बापूला सुद्धा आता खूप आनंद झालेला असतो। स्वप्नील म्हणतो की हे बघ अपर्णा, जेव्हा तू नव्हती ना तेव्हा सगळ्यांना खूप हे वाईट वाटत होतं, पण त्याच वेळेस आता अर्जुनने सगळ्यांना बांधून ठेवून आधार दिला। आणि लगेच आता बापू म्हणतात की त्याला माहीत होतं की तू पुन्हा येणार अप्पी। तेवढ्याच आता डोळ्यात पाणी आणत दीपक म्हणतो दीदी। आणि पटकन आता दीपक हा अप्पीला मिठी मारतो। आणि आता अप्पी सुद्धा आता प्रेमाने दीप्या असे म्हणत आता दीप्याला मिठी मारते। तेवढ्यात आता डोळ्यात पाणी आणत रुपाली म्हणते की अपर्णा, तुझ्याशिवाय हे घर सांभाळणं खूप अवघड आहे आणि खरंच या घराला तुझी गरज आहे। असे म्हणत आता अप्पी आता रुपालीकडे बघते आणि दोघींच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं। त्यानंतर आता अप्पी कशी सुटली हे सगळं आता अर्जुन सगळ्यांना सांगतो आणि म्हणतो की जिजेने आपल्या अप्पीला किडनॅप केलं होतं। कशी बशी त्याच्या तावडीतून आपली अप्पी निसटली आणि आर्याला भेटली आणि आर्याने आपल्या अप्पीला सुखरूप घरी आणलं। खरंच आर्याची आपल्याला खूप मदत झाली आहे यामध्ये। अप्पीच्या पायाला आता सूज असते आणि ते सगळेजण आता अप्पीचे पाय बघतात। तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हो, अजून ती पूर्णपणे बरी झालेली नाहीये आणि गोळ्या औषधं तर मी आता देतोच आहे। तेवढ्यात आता बापू म्हणतात, अगं मोना, रुपाली दोघांनाही खूप भूक लागली असेल आणि दोघांना काहीतरी जेवणाचं बघा। पटकन आता रुपाली आणि मोना जेवण करायला आतमध्ये निघून जातात। आणि त्यानंतर आता बापू म्हणतात की अप्पे, तू तुझी काळजी घ्यायला नको का? तर आता अपर्णा म्हणते की कधी कधी परिस्थितीनुसार वागावं लागतं बापू, पण यापुढे मी माझी काळजी घेईल। इकडे आता विनायकराव अर्जुनला बोलू लागतात। विनायकराव म्हणतात की अरे अर्जुन, आम्हाला विश्वासात घेऊन एकदा तरी तू हे सत्य आम्हाला सांगायला हवं होतं। अपर्णा म्हणते बाबा, यामध्ये अर्जुनची काहीच चूक नाही, कारण अर्जुनवर परिस्थितीच तशी ओढवली होती। आणि आता लगेचच अर्जुन म्हणतो की कदम, अहो अप्पी गेल्यानंतर आपल्याकडे दुसरं कोणतंच ऑप्शन नव्हतं। आणि तेवढ्यात आता लगेच बापू म्हणतात, विनायकराव, अर्जुनने मुद्दाम हे सगळं केलेलं नाही। अहो अपर्णाला शोधायला वेळ लागणार होता आणि लोक अपर्णाला शोधायला वेळ लागणार होता तरी देखील अर्जुनला कुठे वेळ देत होते, म्हणून त्याला हे सगळं करावं लागलं। विनायकराव म्हणतो की बरोबर आहे अर्जा, अरे अप्पीची जागा या घरात कोणीच घेऊ शकत नाही आणि मला माहिती परिस्थितीमुळे तुला थोडासा निर्णय वेगळे घ्यावा लागले असते। आणि लगेच आता विनायकराव म्हणतात मग ठीक आहे। अर्जुन म्हणतो, अहो विनायकराव, तुम्ही एवढं मनाला वाईट वाटून घेऊ नका। तर अमोल म्हणतो की आता मी तुझी काळजी घेणार। ती ऐकून आता अप्पी खुश होते। आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की बरं, मला तुम्हाला एक सांगायचं आहे। मी ज्या वेळेस आता दीपाला घरी घेऊन आलो होतो ना तेव्हा कुणालाच काही कळलं नव्हतं, पण आपले हे छोटे महाराज आहे ना, यांनी 4च दिवसात मला सांगितलं ही आपली मा नाही आहे बाबा। ते ऐकताच आता अप्पी हसू लागते। आणि लगेच आता अमोल म्हणतो की हे बघ मी तुझी रूम सजवली, चल मी तुला दाखवतो। आणि खुश होऊन अप्पी अमोलला घेऊन निघून जाते। इकडे आता आर्या ही पोलीस स्टेशनमध्ये चिंचुकेकडे येते। तर चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम, अहो हे बघा फाईल रेडी आहे। आणि त्यानंतर आता अपर्णा ही चिंचुकेला म्हणते की अहो ती फाईलचं सोडावं, ती फाईल राहू द्या, मला एक तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे। चिंचुके म्हणतो की बोला की हो मॅडम। तर आता लगेचच आर्या म्हणते की अहो आज ना अपर्णा मॅडमने आणि अर्जुनने माझं खूप कौतुक केलं। चिंचुके आता खुश होतो। चिंचुके म्हणतो की तुमचं तर सोडाच, पण साहेब माझ्या कामाचं खूप कौतुकही करतात आणि अपर्णा मॅडम तर माझ्या फॅनच झाल्यात।
ते ऐकून आता आर्या ही रागाने चिंचुकेकडे बघते। आर्या म्हणते की तुमच्या आणि माझ्या कामाची काही स्पर्धा लागली आहे का? तेवढ्यात आता चिंचुके हात जोडूनच म्हणतो की बोला मॅडम बोला। तेवढ्यात आता खुश होऊन आर्या सांगू लागते। त्यानंतर विचार करत आता आर्या म्हणते की मला आता चिंचुके कळून चुकलंय, अपर्णा मॅडम आणि अर्जुन दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत। त्यामुळे मी एक विचार केला आहे की मला सुद्धा आता आयुष्यात पुढे जायचं आहे। आणि त्यानंतर आता आर्या म्हणते की मी सुद्धा ऑनलाईन एका मुलाला भेटले होते आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप बोललो, गप्पा मारल्या। त्यांनीसुद्धा मला गप्पा मारण्यासाठी आता वेळ मागितला आहे आणि भेटायला बोलावलं आहे। तर चिंचुके म्हणतो की मग कसली वाट बघताय, या की भेटून। आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की मी त्याचा एक फोटो तुम्हाला दाखवते आणि मोबाईल काढून आर्या आता त्याचा फोटो तेव्हा चिंचुकेला दाखवते। तो फोटो बघून चिंचुके म्हणतो की तसा बरा आहे, ठीक आहे। तर आर्या म्हणते काय? तेव्हा आता चिंचुके हसू लागतो। चिंचुके म्हणतो की मुलगा तर छान आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मग आता कुठं अडलंय? आर्या घाबरतच म्हणते की त्याचं काय आहे ना, या अगोदर कुणाला मी असं काही भेटले नाही म्हणून मला थोडं घाबरायला होतं। आणि त्यानंतर आता आर्या म्हणते की चिंचुके एक ना एक दिवस मी खरंच खूप पुढे जाणार आहे। चिंचुके म्हणतो की सॉरी आर्या मॅडम, मी उगाच अपर्णा मॅडमच्या केसमध्ये तुमच्यावर शंका घेतली, मला माफ करा। आर्या म्हणते की तुमचं बरोबर आहे चिंचुके, तुमचा आणि अर्जुन सरांमध्ये जेवढा विश्वास आहे ना तसाच मला एखादा व्यक्तिविश्वासाचा मिळावा असं मला वाटतंय आणि खरंच मला तुमच्या मैत्रीचा हेवा वाटतोय, असे आर्या आता चिंचुकेला बोलते। आर्या म्हणते की चिंचुके तुम्ही मला, अर्जुनला, सगळ्या फॅमिलीला, अपर्णाला खूप सपोर्ट केला आहे, तसाच तुमचा सपोर्ट मला पण पाहिजे। चिंचुके म्हणतो की अहो माझा सपोर्ट कायम तुम्हाला आहे, तुम्ही काळजीच करू नका मॅडम। आणि इकडे आता स्वप्नील खूप खुश झालेला असतो आणि त्याच्या रूममध्ये गाणं गुणगुणत असतो। तेवढ्यात आता रुपाली तिथे येते आणि स्वप्नीलला बघत म्हणते की काय आज तुम्ही खूप खुश आहोत? तर आता स्वप्नील म्हणतो की मी तर कायम खुश असतो आणि गाणं गुणगुणू नको का? तर रुपाली म्हणते मी कुठं काय म्हटले? उठून उभा राहत आता स्वप्नील म्हणतो की रुपाली, जाणून बुजून आनंद होणं वेगळं आणि असं नैसर्गिक नॅचरल आनंद होणं वेगळं। रुपाली हसतच म्हणते एवढं कसला आनंद झालाय तुम्हाला? तर स्वप्नील म्हणतो की आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं आता हसू खेळू लागलं आणि भरून गेलं। आणि त्यानंतर आता रुपाली म्हणते की खरंच मला तुमचा खूप हेवा वाटतोय, तेव्हा आता असंच तुम्ही कायम आनंदी राहा असे मी देवाकडे प्रार्थना करील। तर स्वप्नील म्हणतो की खरंच अपर्णा माझी पहिली स्टुडंट आहे जी कलेक्टर झाली। स्वप्नील म्हणतो की जमेल तसं मी तिला मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक अडचणीवरती तिने मात केली आणि ती कलेक्टर झाली। आणि त्यानंतर आता स्वप्नील म्हणतो की खरं तर परिश्रम हे स्वतःनेच करायला हवे, आपण किती जरी मार्गदर्शन केलं ना त्याचे तत्त्व फक्त लक्षात ठेवायला हवे आणि हे अपर्णाने केलं। स्वप्नील म्हणतो की हे बघ मला सुद्धा कुणी प्रेमाने बाबा हाक मारावी असं मला वाटते रुपाली, तेव्हा आपण एक मूल दत्तक घेऊयात आणि त्याचा सांभाळ करूयात। तर आता रुपालीला वाईट वाटत असतं, पण आता रुपाली म्हणते ठीक आहे पण ही खूप मोठी जबाबदारी आहे हो। तर आता स्वप्नील म्हणतो तू काहीच काळजी करू नको, कारण रुपाली तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी आहे। आणि त्यानंतर रुपाली म्हणते ठीक आहे मी तयार आहे। तर लगेचच हसत स्वप्नील म्हणतो की आता या घरात बाळ तर येणारच। आणि रुपाली लाजूला लागते, तेव्हा आता स्वप्नील म्हणतो लाजतेस काय? आणि इकडे आता दीपा ही चिल्ली पिल्लींना घेऊन तिच्या जुन्या त्या झोपडीमध्ये आलेली असते। झोपडीचा दरवाजा उघडताच आता सगळीकडे अंधार असतो। तर चिल्ली पिल्ली म्हणतात की आकी इथे तर खूप अंधार आहे आणि आम्ही आलोच, थांब असे म्हणत चिल्ली पिल्ली आता आतमध्ये जातात। तर दीपा तिथेच खाली बसते आणि अर्जुनने आपल्याला अप्पी बनवून कसे घरी नेले होते हे सगळं आता प्रत्येक सुरुवातीपासून दीपाला आठवू लागतं। आणि जेव्हा आपण घरी गेलो त्यावेळेस अमोल अप्पी मा असे म्हणत कसे आपल्याकडे धावत आला आणि प्रेमाने आपल्याला कशी मिठी मारली हे आता दीपाला आठवू लागते। आणि त्यानंतर आता रुपाली, मोना, बाप्पू, विनायकराव यांनी कसे आपल्याला भरभरून प्रेम दिले, माया दिली हे देखील आता अप्पीच्या डोळ्यासमोर येत असते। आणि दीपाला आता सगळेजण आपल्याशी कसे प्रेमाने वागत होते, आपण ज्या वातावरणात गेलो होतो ती माणसे कशी प्रेमळ होती हे आता सगळं दीपाला आठवत असतं। आणि राजा आपल्याला कसे हिडीस फिडीस करून बोलत होता, राजाला आपल्याविषयी अजिबात प्रेम नव्हतं हे आता दीपाला आठवते। आणि दीपा विचार करते की बरं झालं राजाला त्याची कर्माची शिक्षा अवश्य मिळाली। आणि दीपा म्हणते की समजायलाच हवं होतं, आपल्या स्वार्थासाठी आपण जमा केलेलं गाठोडं हे काहीच उपयोगाचं नसतं हे आता दीपाला चांगलंच समजलेलं असतं। आणि राजाने आपल्याला कसा त्रास दिला हे आता दीपाला आठवतं। आणि ते सगळं आठवून दीपाच्या डोळ्यात पाणी येत दीपा म्हणते की राजा तुम्हाला लई त्रास दिला
आणि आता दीपा म्हणते की राजा तुला सुद्धा आता तुझ्या चुकाची शिक्षा मिळाली, यापुढे आता तू माझ्या चिल्ली पिल्लीकडे माझ्या घराकडे तोंड वळून देखील बघायचं नाहीस. आणि आर्याने आपल्याला कसे सांगितले की हे बघ दीपा, आम्हाला तुझ्या भावाला दाद्याला अटक करावी लागली कारण त्याने ते कामच तसं केलं होतं, आम्ही त्याला नाही वाचू शकलो. आणि त्यानंतर आता चिल्ली पिल्ली ही पुन्हा दीपाकडे येते आणि दीपाला म्हणते की आक्की तू रडतेस का? तर आता दीपा म्हणते की मी रडत नाही ग रे, अरे या 15 दिवसात मी सगळं काही शिकले आणि मला आता चांगलंच समजलं बरं का. आता परिस्थितीवर मात करायची आणि रडायचं नाही तर लढायचं. आणि लगेच आता चिल्ली पिल्लींना आपल्या मांडीवर झोपवत आता दीपा म्हणते की किती बी अडचणी आल्या तरी रडायचं नाही तर लढायचं. आणि दीपा खूप खुश झालेली असते. आणि खऱ्या अर्थाने आता दीपा पुन्हा तिच्या चिल्ली पिल्लींना मिळालेली असते. तर इकडे अपर्णा ही तिच्या अमोलला भेटलेली असते आणि अप्पी आणि अमोलची हृदयस्पर्शी भेट होऊन आता अपर्णा अर्जुनच्या हृदयात पुन्हा पहिल्यासारखी येऊन आता अर्जुन आणि अपर्णाचा खऱ्या अर्थाने संसार सुरू झालेला असतो. आणि दीपासुद्धा आता समाजात कसं राहायचं कसं वागायचं हे अर्जुनकडून आणि अर्जुनच्या घरच्यांकडून शिकलेली असते. तर कसे वाटले अर्जुनचे अप्पीवरचे प्रेम आणि अप्पीचे अमोलवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक